उपोषणावर बसलेले आहेत. सरकारचं हे धोरण फरमान निघालेलं आहे, कसं बघताय तुम्ही? काय आहे की कोणत्याही राज्याला हे लाज वाटणारी गोष्ट आहे की एका जिल्हाधिकारी दफ्तरच्या समोर मागच्या 1.5 महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते आंदोलन करत आहे. आमच्या शहरामध्येही आज आंदोलन सुरू आहे. अनेक नेते, अनेक मोठे मोठे अधिकारी इथे येतात, पण कुणालाही असं वाटत नाही की हे जे आहे, हे युवा पिढी जे आहे, आपल्या देशाची ताकद आहे, आपल्या देशाचं फ्युचर जे आहे ते आज आंदोलन करत आहे. कशासाठी? काही फुकटाचं काही मागण्यासाठी नाही आहे, काही भीक मागण्यासाठी नाही बसलेले आहे. त्यांना नोकऱ्या पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतलेले आहे, त्यांना काहीतरी त्यांच्या बाजूने काही निर्णय अपेक्षित आहे. ते निर्णय घेण्यामध्ये का विलंब होत आहे, का सरकार यांचं दुर्लक्ष करत आहे, हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. माझी सरकारला विनंती आहे, त्यांची जे काही मागण्या असेल ते एकदा बसून आपण फालतू गोष्टीसाठी आपण किती मीटिंग्स घेतात, फालतू मुद्दे घेऊन आपण किती लोकांना भेटतात. हे लोकांना भेटण्यासाठी कलेक्टरकडे, डिव्हिजनल कमिशनरकडे टाईम नाही आहे का? यांना तिथे बोलवण्याच्या ऐवजी त्या एसी कॅबिनमधून त्यांनी बाहेर यावे, 1 तास इथे बसावं, 1 तास इथे बसावं आणि त्यांचे मुद्दे काय आहेत. मला नाही वाटतं असं की काही रॉकेट सायन्स आहे की त्याचा हल होऊ शकत नाही. आपण मनावर घेतलं तर सगळं शक्य आहे. सर, माजी खासदारांनी इथे भेट दिली, पण विद्यमान खासदाराचं कोणीच आलेलं नाही भेटायला. ते राजनीतीमध्ये मला जायचं नाही आहे. तर मी आमदार असो, खासदार असो नसो, पण मी सुरुवातीपासून मी आरोग्य क्षेत्रामध्ये खूप काम केलेलं आहे. मला माहीत आहे की आपण कितीही मोठे मोठे गप्पे मारा, घोषणा द्या की आम्ही हे केलेले आहे, ते केलेले आहे. एकदा तुम्ही सरकारी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळतं की काय परिस्थिती आहे तिथे, आणि तिथे जाणारे कोण आहेत. कोणी आमदार, खासदार, मंत्री, नेते, अधिकारी कोणी जात नाही आहे. तिथे जाणारे सगळे गोरगरीब लोक आहेत. आणि हे मुलांचं म्हणणं आहे तिथे आम्हाला गोरगरीब लोकांची सेवा करायची आहे, म्हणून तिथे आम्हाला संधी द्या, त्यासाठी ते बसलेले आहे. माझी सरकारला विनंती आहे, याकडे लवकरात लवकर लक्ष द्या. आणि मी हे मुलांना सांगितलेले आहे की तुम्ही फ्युचर आहे, की तुम्हाला काही झालं तर हे मोठी चमडीच्या अधिकाऱ्यांना काही होणार नाही आहे. तुम्ही असा गनिमी कावा आंदोलन करा की पूर्ण राज्य नाही, पूर्ण देश तुम्हाला बघेल की हे त्यांनी काय केलेले आहे. आणि मला असं वाटतं की याची सुरुवात हेच लोक करणार आहे.